नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि आता फायनली तन्वी सेलिब्रेशनसाठी पूर्ण आजीकडे सॉलिड प्लॅन आहे. तर प्रिया मात्र सायलीवर जाम चिडली आहे. नाही, आता प्रियाला तन्वी बनता आलं नाही, त्यामुळे ते आता सायलीला देखील तन्वी बनवू द्यायचं नाही आणि त्यांच्या आनंदामध्ये मिठाचा खडा कसा टाकायचा याच प्रयत्नात आहे. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. तर आता सगळेजण हॉलमध्ये येतात आणि आता सायली आधीपासूनच चिडून तिथे डायनिंग टेबलवर बसलेली असते आणि सायली आता विचार करत असते की आता एक एक जण येईल माझी समजूत काढायला, येऊ देत. पण खरं तर ना, कोणीही तिची समजूत काढायला येतच नाही. प्रताप आता खरं तर एकटाच पुढे येतो, तर सगळेजण त्याला आता मागे बोलवत असतात. पण खरं तर प्रतापला काही सायलीची समजूत काढायची नसते, त्याला आता तहान लागलेली असते आणि म्हणून आता तो पटकन आता डायनिंग टेबलवर येतो, पाणी घेतो ग्लास भरून आणि पाणी पिऊन आता तो जाणार. तेवढ्यातच कल्पना त्याला म्हणते, अहो चला चला खोलीमध्ये चला. आणि आता एक एक करून ना खरं तर सगळेजण इथून निघून जातात. आता कल्पना आणि प्रताप त्यांच्या खोलीमध्ये निघून जातात. त्यावर सुमन देखील बोलते की मी गेस्ट रूम मध्ये आहे. हा, सुमनही निघून जाते आणि अस्मिता देखील बोलते की स्मितला आता झोप आली आहे, मी आता स्मितला झोपवायला जाते. ती देखील आता स्मितला घेऊन तिथून निघून जाते. आणि अर्जुन आता चैतन्याला बोलतो की चैतन्य, अरे खूप अवघड केस आहे रे ती परांजपेंची, आपल्याला त्याच्यावर डिस्कशन करायचंय, चल चल. आता ते दोघे देखील तिथून निघून जातात. बिचारा एकटा अश्विन आता तिथे हॉलमध्ये उरलेला असतो. आता सायली अश्विनकडे पाहते तर अश्विन, खरं तर तिला अशी अपेक्षा असते की आता कमीत कमी अश्विन तरी तिला समजूत काढायला येईल. पण आता अश्विन देखील त्याचा फोन काढतो आणि फोनवर बोलत तिथून निघून जातो. त्यामुळे आता सायलीची थोडीशी चिडचिड होते आणि सायली आता विचार करते की कोणीच नाही आलं माझी समजूत काढायला, काही हरकत नाही, मी देखील हट्टी आहे, यांचं नक्की काय शिस्त आहे ना ते मी देखील माहीत करून घेणारच आहे. तर इकडे जेलमध्ये बसून प्रिया आता विचार करत असते की आता सुभेदारांसाठी आणि किल्लेदारांसाठी तन्वी किती महत्वाची आहे हे मी स्वतः अनुभवलंय. आणि आता तर त्यांची लाडकी सायलीच त्यांची तन्वी आहे हे त्यांना समजल्यानंतर तर काय होईल. नाही, हे असं काहीही होता कामा नये. मला तन्वी बनू दिलं नाही का या सायलीने, आता मी या सायलीला देखील तन्वी बनू देणार नाहीये. आता प्रिया असा विचार करत असते आणि तेवढ्यातच आता एक लेडी कॉन्स्टेबल तिच्यासाठी जेवण घेऊन तिथे येते आणि तिला सांगते की खाऊन घे. त्यावर आता लेडी कॉन्स्टेबल तिला असंही बोलते की तू आता 2 जीवांची आहेस, खाऊन घे म्हणून. पण आता प्रिया बोलते की काही उपयोग नाहीये त्या बाळाचा, मला काही सुद्धा उपयोग नाहीये, त्याचा बाप साधा इथे त्याला ढुंकून देखील पाहायला येत नाहीये. त्यावर आता ती लेडी कॉन्स्टेबल जायला निघते तर ही प्रिया मात्र आता गयावया करते तिला की ताई, अगं मला तुझा फोन दे ना, मला राकेशला फोन करायचा आहे ग, अगं मी 2 जीवांची आहे. आता ती कॉन्स्टेबल काहीच ऐकत नाही, त्यामुळे आता ही तिला पण इमोशनली ब्लॅकमेल करते नेहमीप्रमाणे आणि बोलते की हे बघ, तू जर मला फोन दिला नाहीस ना, मी काहीतरी बरं वाईट करून घेईन बर का. आता असं बोलल्यानंतर मात्र आता नाईलाज होतो त्या कॉन्स्टेबलचा आणि ती देखील प्रियाला फोन देते. आता प्रिया लगेच इकडे राकेशला फोन करते आणि त्याला विचारते की काय झालं, सायलीसाठी काय सरप्राईज प्लॅन केलंय सगळ्यांनी, काही कळालं का तुला. त्यावर राकेश सांगतो की मला देखील काही जास्त समजलेलं नाहीये, मी आईला विचारलं पण मलाही सगळं काही समजलं नाहीये, थोडंफार कळालंय मला. त्यावर आता प्रिया जाम चिडलेली असते आणि त्याला म्हणते की थोडंफार म्हणजे थोडंफार नाही, काय सरप्राईज प्लॅन केलंय ना सायलीसाठी याची लहानातली लहान डिटेल हवी आहे मला, सगळं काही माहिती करून दे मला. आता ही लेडी कॉन्स्टेबल तिला बोलते की अगं झालं की नाही, तू ना एका दिवशी माझी नोकरी घालवशील. आणि आता प्रिया मात्र फोन ठेवून देते. तर इकडे पूर्ण आजी तिच्या खोलीमध्ये बसलेली असते विचार करत की सायलीसाठी काय सरप्राईज प्लॅन करायचं बरं. आणि तेवढ्यातच आता तिला मस्का मारण्यासाठी ना सायली आजी मस्त आता तिच्यासाठी आईस्क्रीम वगैरे घेऊन येते आणि आईस्क्रीम पुढे पाहिल्यावर पूर्ण आजी तर एकदम खुश होऊन जाते. त्यावर सायली बोलते की आईस्क्रीम घे, तुला आवडतं ना, माहितीये मला, म्हणूनच आणलंय तुझ्यासाठी. आणि हे ना अगदी शुगर फ्री आहे, यामध्ये साखर वगैरे काहीही नाहीये, त्यामुळे तू बिनधास्त हवं तेवढे आईस्क्रीम खाऊ शकतेस. आता खरं तर सायलीचा काय हेतू आहे हे पूर्ण आजीच्या लक्षात आलेलं असतं आणि तर सायली तिला विचारणार असते की नक्की काय चाललं होतं, कसलं प्लॅनिंग चाललं होतं. पण तेवढ्यातच आता अश्विन, अर्जुन आणि चैतन्य दरवाजात येऊन पूर्ण आजीला खुणावून सांगतात
की सायलीला काहीही सांगू नकोस, काहीही सांगायचं नाहीये सायलीला. त्यावर हसतच आता पूर्ण आजी बोलते, तू काय मला म्हस्का मारतेस का ग? मला म्हस्का मारण्यासाठी आईस्क्रीम घेऊन आलीयेस का? हे बघ, मी तुला काहीही सांगणार नाहीये. अगं, सायलीच तन्वी आहे हे समजल्यानंतर आम्ही सगळेजण किती खुश होत, हेच बोलत होतो आम्ही. दुसरं काही नव्हतं बोलत. त्यावर आता सायलीच्याही लक्षात येतं की पूर्णाजी आपल्याला आता काही एक सांगणार नाहीये म्हणून. आणि आता पूर्णाजी सायलीला बोलते की धर ना, तू पण घे ना आईस्क्रीम. पण आता सायली बोलते की नाही, नकोय मला, तूच खा. आता पूर्णाजी सायलीला थांबवायचा प्रयत्न करते, पण ती काही मात्र तिथे थांबत नाही, तिथून निघून जाते. तर इकडे प्रताप देखील हाच विचार करत असतो की सायलीला काय सरप्राईज द्यायचं बरं? एखादी 3-4 दिवसाची ट्रिप प्लॅन करायची का तिच्यासाठी? आणि तेवढ्यातच आता सायली तिथे येते आणि त्याला आवाज देते, बाबा, मला माहित आहे की तुम्ही ना माझ्यापासून काहीच लपवू शकणार नाही. मग नक्की काय चाललंय? घरामध्ये नक्की काय शिजतंय? सांगा ना मला. त्यावर आता प्रताप तिला बोलतो की अगं कुठे काय? हे बघ, मला खरं तर तुझ्यापासून काहीही लपवायचं नाहीये. आणि तेवढ्यातच आता खरं तर प्रताप काहीतरी सांगणार तिला. अर्जुन, अश्विन आणि आता चैतन्य तिथे येतात आणि दरवाजातनं आता नेहमीप्रमाणे ते खाणाखुणा करून प्रतापला सांगत असतात की सायलीला यातलं काहीही सांगू नका. पण आता प्रताप काही सांगत नाहीये म्हटल्यानंतर सायली देखील कशी गप्प बसते. ती आता लगेच बोलते, मामा, अरे असं काय करतोस रे तू? अरे सांग ना मला, नक्की काय चाललंय बरं? हे बघ, तू सायलीला सांगणार नाही माहितीये मला, पण तू तुझ्या लाडक्या तन्वीला देखील सांगणार नाहीयेस का? त्यावर प्रताप आता सायलीला बोलतो की हे काय बरं? नाही म्हणजे माहिती काढून घेण्यासाठी मी लगेच बाबाचा मामा झालो? एवढा मस्का मारतेस तुला? अगं मेन म्हणजे काही झालंच नाहीये. आणि हो, मला ना खूप काम आहे. मला आठवलं की मला एक खूप महत्वाचे फोन कॉल्स करायचेत. मी आलोच हं. आणि प्रताप आता लगेच त्याच्या कुठल्याशा कलिगला फोन करून कामाचं काहीतरी बोलायचं नाटक करत असतो. आणि त्यामुळे आता सायली देखील तिथून निराश होऊन निघून जाते. आता सायली पण खूप हट्टी दाखवलीये. ती देखील आता घरातील एकेका माणसाकडनं नक्की काय प्लॅनिंग चाललंय हे जाणून घ्यायचा प्रयत्न करते. पण अर्जुन, अश्विन आणि चैतन्य देखील अगदी सगळ्यांना सावध करत सायलीला काहीही कळणार नाही याची पुरेपूर काळजी घेताना दाखवलेत. नंतर मात्र सायली आता इकडे अस्मिता आणि कल्पनाकडे येते. तर त्या दोघी देखील काय प्लॅनिंग करायचं हेच बोलत असतात. तेवढ्यातच सायली ते ऐकते आणि बोलते की प्लॅनिंग? कसलं प्लॅनिंग चाललंय? म्हणजे नक्कीच काहीतरी प्लॅनिंग चाललंय. मग मला का कोणीच काही सांगत नाहीये? मला का सामील करून घेत नाहीये? आई, तुम्ही तरी सांगा ना मला, नक्की कसलं प्लॅनिंग चाललंय बरं? तुम्हाला माझी शपथ आहे. त्यावर अस्मिता बोलते की अगं, अशा लहान लहान गोष्टींसाठी शपथा काय घालतेस ग तू? तर कल्पना देखील बोलते, तू आधी शपथ सुटली असं बोल बरं. त्यावर सायली बोलते की नाही, तुम्ही आधी मला सांगा नक्की काय प्लॅनिंग चाललंय. तर कल्पना बोलते की हे बघ, तू सासूचा हुकूम आहे असं समज आणि आधी शपथ सुटली असं बोल. तेव्हा आता सायली देखील थोडीशी चिडचिड करतच शपथ सुटली असं बोलते. तेव्हा रश्मिता बोलते, अगं काही नाही ग, आम्ही ते उद्या काय मेनू करायचा ना याचा विचार करत होतो. तर इकडे आता अर्जुन, अश्विन आणि चैतन्य येऊन या दोघींनाही खुणावत असतात की सायलीला काही सांगू नका म्हणून. आणि तिथे बरोबर अस्मिता तिला थाप मारते की आम्ही उद्याच्या मेनूचं प्लॅनिंग करत होतो. मी मम्माला हेच म्हणत होते की अगं आता पालेभाज्या काही व्यवस्थित भेटत नाहीत ना पावसामुळे आणि कडधान्य तर काय मला आवडत नाही. मग आता उद्या काय मेनू बनवायचा याच विचारामध्ये आम्ही होतो. तर इकडे अर्जुन आणि बाकी दोघ जण अगदी या दोघींच्या ऍक्टिंगसाठी त्यांना छान छान असं खुणावून सांगत असतात. तेवढे सायली आता तिथूनही चिडचिड करून निघून जाते आणि आता विचार करते की मला कोणीच का काही सांगत नाहीये. जाऊ दे, मी ना मागे बागेतच जरा वेळ फेऱ्या मारते. मी घरात नाहीये म्हटल्यावर येतील मला शोधायला आणि सांगतील मला सगळे. तर अर्जुन आता घरामध्ये हॉलमध्ये येऊन पाहतो तर सायली काही तिथे नसते. आता त्याला वाटलं की सायली रूम मध्ये गेलीये आणि आता परत सगळे जण आता हॉलमध्ये जमलेले असतात आणि परत एकदा त्यांचं प्लॅनिंग सुरू होतं की कोणाला काही सुचतंय का सेलिब्रेशनसाठी. त्यावर अर्जुन विचारतो की सायलीला जे आवडतं ना आपण तेच करूया. तिला काय काय आवडतं मला सांगा बरं सगळ्यांनी. त्यावर कल्पना सांगते की सायलीला ना फक्त प्रेम हवं असतं. त्यावर अर्जुन बोलतो की हो, ते तर आहेच. त्यावर पूर्ण आजी सांगते तिला ना असं जेवण बनवून समोरच्याला असं भरपेट खाऊ घालायला ना खूप आवडतं.
त्यावर अर्जुन बोलतो की हो, तेही आहेच. पण सगळ्यात जास्त तिला आवडतात ती आपली माणसं. जेव्हा तिची सगळी आपली माणसं तिच्या सभोवताली असतात ना, ती किती आनंदी असते, किती खुश असते बरं ती. मग आपण असंच काहीतरी प्लॅन करूयात का? आणि तेवढ्यातच आता पूर्ण आजीला छान अशी कल्पना सुचते आणि पूर्ण आजी आता तिची कल्पना सगळ्यांना सांगत असते आणि सगळ्यांना ते आवडतं देखील. आणि आता सगळ्यांचं मस्त असं डिस्कशन सुरू असतं की काय काय प्लॅनिंग करायचं. तेवढ्यातच आता सायली तिथे येते आणि बोलते की हे काय, तुम्ही सगळेजण परत इथे आहात? म्हणजे नक्कीच तुम्ही सगळेजण काहीतरी प्लॅनिंग करताय. मग मला का सांगत नाही आहात तुम्ही? नक्की तुमचं चाललंय तरी काय? त्यावर आता सगळेजण सायलीला सांगतात, अगं कुठे काय, आम्ही कुठे कसलं प्लॅनिंग करतोय, काही नाही. आता सायली परत चिडचिड करून तिथून निघून जाते. त्यावर अर्जुन आता सगळ्यांना बोलतो की शांत राहा, तिला मनवायला कोणी जाऊ नका, ऐकेल ती. आणि आता परत त्यांचं असं मस्त डिस्कशन सुरू असतं की काय काय सेलिब्रेशनसाठी काय काय करायचंय, कोण कोण काय काय कामं करणार आहेत वगैरे, असं मस्त असं त्यांचा आता एक प्लॅन रेडी असतो त्यांच्याकडे की सायलीसाठी नक्की आता त्यांना काय करायचंय. आणि आता रात्री जेवण झाल्यानंतर झोपण्याच्या आधी सगळं काही आता उद्याचं प्लॅनिंगचं सुरू असतं त्यांचं. त्यावर आता प्रताप विचारतो की उद्याच जे काही सामान लागणार ते सगळं आणलंय ना तुम्ही? त्यावर विमल सांगते की हो, वहिनींनी खूप मोठी लिस्ट दिली होती माझ्याकडे, मी सगळं सामान आणून ठेवलंय. त्यावर अस्मिता बोलते की आणि जर काही राहिलं असेल ना, तर मी उद्या सकाळी ते ऑर्डर करेलच, त्यामुळे काही काळजी करू नका. आणि आता सुमनला विचारतात की तू सांगितलंयस ना प्रतिमा आत्याला आणि रविराज काकांना की उद्या सकाळी सायलीला मंदिरात घेऊन जायला? त्यावरती सांगते की हो हो, मी सांगितलंय त्यांना आणि म्हणूनच तर ते आता लवकर झोपायला गेलेत, जेणेकरून त्यांना सकाळी लवकर उठता येईल म्हणून. तुम्ही काही काळजी करू नका, ते अगदी वेळेत इथे येतील. तर आता चैतन्य बोलतो की हो, पण गेस्टसाठी काय काय करायचंय हे सगळं काही तुमच्या लक्षात आहे ना? त्यावर अस्मिता आता त्याला चिडवते, हो, नाही, गेस्टची आमच्यापेक्षा तुलाच जास्त काळजी आहे रे. सगळं काही अगदी रेडी आहे. आता सगळ्यांचं असं मस्त प्लॅनिंग झालेलं आहे आणि मस्त डिस्कशन चालू आहे की आता उद्याची तयारी कुठपर्यंत आली आहे, काय कोण काय 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 काम करणारे वगैरे, आता सगळं काही मस्त छानपैकी त्यांचं डिस्कशन चाललंय. तर पुढचा सीन आता इथे प्रियाचा दाखवलाय. आता प्रियाला म्हणजेच बाकीचे कैदी पण आता ते जेवण घेऊन आलेले असतात, जेवण करत असतात. प्रिया पण त्यांच्यासोबत तिथे जेवणाचं ताट घेऊन अशी एकटक विचार करत बसलेली असते. आता तिथे एक ती दुसरी कैदी असते, ती पाहते आणि प्रियाकडे जाते आणि तिला बोलते की तुला जर खायचं नसेल ना, तर मला दे, मी खाते. आणि प्रियाच्या हातातनं ती जेवणाची प्लेट थोडीशी हिसकावूनच घेते. आणि आता प्रिया खरं तर सायलीचाच विचार करत असते आणि तिला त्या कैद्यामध्ये आता चक्क सायली दिसायला लागते आणि तिला असं वाटतं की आता सायलीनेच तिचं ते ताट हिसकावून घेतलंय की काय. तर इकडे सायली मात्र विचार करत असते की मला कोणीच काही का सांगत नाहीये. नाही, बाकी सगळ्यांचं तर ठीक आहे, पण यांनी तरी मला सांगायला हवं होतं ना, हे देखील मला काहीच का सांगत नाहीयेत बरं. नाही, आता येऊ देत यांना, पाहतेच यांच्याकडे. आणि तेवढ्याच आता अर्जुन खोलीमध्ये येतो आणि आता अर्जुनच्या लक्षात येतं की आता मात्र सायली त्याला विचारेल की नक्की काय चाललंय म्हणून. तर अर्जुन खोलीमध्ये येताच लगेच बोलतो की आलो आलो, हा आलो हा पूर्ण आजी. आता सायली चिडतेच त्याच्यावर आणि बोलते की या, तुमचीच खोली आहे. आणि तसंही पूर्ण आजीच्या खोलीमधनं आवाज दिल्यानंतर ना आपल्या खोलीपर्यंत आवाज येत नाही, इकडे या आणि मी काय विचारते ना ते मला नीट सांगा. आता सायली अर्जुनला त्याच्या त्या स्टडी चेअरवर बसवते आणि त्याला विचारते की नक्की काय चाललंय बरं तुमचं? नाही, म्हणजे तुम्ही मला का सांगत नाहीयेत, नक्की कसलं प्लॅनिंग चाललंय तुमचं? ती थोडीशी आता दादागिरी करूनच विचारत असते आणि खरं तर आता तिला काही सांगायचं नाही, म्हणून अर्जुन बोलतो की हे बघ, हे अशी दादागिरी वगैरे नाही करू शकत तू माझ्यावर. माझी तन्वी माझ्यावर अशी दादागिरी नाही करत कधी. त्यावर तर इकडे प्रियाला आता त्या कैद्यामध्ये सायली दिसत असते, त्यामुळे प्रिया अगदी जाम चिडून जाते आणि ती उठते आणि आता त्या सायली समजून त्या कैद्यालाच आता मारहाण करायला ती सुरुवात करते. ती जोरात तिचं आता केस वगैरे पकडते आणि बोलते की तू तू इथं काय करतेयस? तू मला तन्वी बनवून दिलं नाहीस ना, मी तुला देखील तन्वी बनवून देणार नाहीये, मी तुला कधीच सुखाने राहून देणार नाहीये. आणि जोरजोरात आता त्या बाईचं डोकं ती भिंतीवर आपटवत असते. आता ती बाई तिला सोड सोड म्हणून विनवण्या करत असते, पण ही प्रिया मात्र जाम अशी चिडलेली असते, ती काही ऐकतच नाही. आता ती त्या बाईचा गळा देखील
दाबते. आता ती बाई तिच्या समोर हात जोडत असते की अगं मी माफी मागते, भीक मागते, अगं सोड मला. त्यावर प्रिया बोलते की भीक ना मागितलीच पाहिजे तू, अजून भीक माग, अजून भीक माग. आता बाकीच्या ज्या कैदी महिला असतात त्या आता आरडाओरडा करून कॉन्स्टेबलला बोलावतात. 2 कॉन्स्टेबल येऊन आता या दोघींनाही वेगळं करतात. पण प्रियाला अजूनही त्या कैद्यामध्ये सायलीच दिसत असते. आता ती बाई म्हणत असते की हिला काय वेड-बीड लागलंय का काय? तर सायली इकडे आता अर्जुनवर दादागिरी करून त्याला विचारत असते. तर अर्जुन मात्र आता तिला सांगायचं नाही म्हणून आता मुद्दाम सायली, तन्वी, सायली, तन्वी असं खेळवत असतो आणि बोलतो की हे बघ, सायली आणि तन्वी ना 2 वेगवेगळे आहेत. म्हणजे सायली माझी बायको आहे आणि तन्वी माझी मैत्रीण आहे. नाही, आणि माझ्यावर हे असं पुन्हा चिडलेलं ना माझ्या सायलीला, माझ्या बायकोला ना अजिबातही आवडणार नाहीये बरं का. सांगून ठेवतो मी आधीच. त्यावर आता सायली चिडते आणि बोलते की काय सायली तन्वी लावलंय बरं? सायली पण मीच आहे आणि तन्वी पण मीच आहे. त्यामुळे ना मी जे काही विचारते ना ते निमूटपणे सांगा. नाहीतर मी तुमच्यासोबत बोलणार नाही हं. त्यावर अर्जुन बोलतो की हो ना, तसंही बोलणार नाही बोलते आणि किती बडबड करते बरं. आता सायली खूप चिडते अर्जुनवर आणि बोलते की ठीक आहे, नका सांगू, नाही बोलणार मी. आणि आता रागारागानेच ती झोपायला निघून जाते. आता अर्जुन विचार करतो की आता जर मी हिला मनवायला गेलो, मस्का मारायला जर गेलो ना, तर ती परत परत मला तेच तेच विचारत राहणार. त्यापेक्षा जाऊ देत, मी नाही जात तिला मस्का मारायला. आणि अर्जुनही झोपून घेतो. पण झोपेत तो विचार करत असतो की बायको, फक्त आजची रात्र, उद्या सकाळी ना तुला छान असं सरप्राईज मिळणार आहे की नाही पहा. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायलीसाठी म्हणजेच तन्वीसाठी सगळ्यांनी प्लॅन केलेलं छान असं सरप्राईज. सगळेजण आता सायली मंदिरातनं आल्यानंतर मस्त असं फुलांच्या पाकळ्या वगैरे उधळत तिचं छान असं स्वागत करतात सगळेजण. असं प्रतिमा तिला खूप प्रेमाने अशी मिठी मारते. सायली अगदी भारावून गेलेली असते. तिच्यासाठी सगळेजण डान्स वगैरे करतात. आणि एवढंच नाही, तर आता स्टार प्रवाहावरील तिच्या सगळ्या मैत्रिणी, सगळ्या महानायिका देखील आता या सेलिब्रेशन मध्ये सामील झालेल्या दाखवल्या. खूप जंगी असं सेलिब्रेशन होणार आहे हे, आणि ते आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पुढील एपिसोड पाहायलाही मिस करू नका. आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.